नमस्कार, मी वैदवी. कथा आणि गोष्टी वैदवीसोबत ह्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला कथा, गोष्टी, कथासार, स्वामींचे अध्याय, गुरुचरित्र अध्याय ऐकायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अध्याय ऐकताना तुम्हाला कसं वाटलं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला जर एखादी कथा, गोष्ट आवडत असेल तरी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. तर आजचा आपला अध्याय आहे अध्याय 5वा, श्री स्वामीचरित्र सारामृत पोथी, अध्याय 5वा. ह्याच्या अगोदर 4ही अध्याय आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही ऐकू शकता. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5वा. ग्रंथकार अध्यायाच्या प्रारंभी सत्पुरुषांच्या सहवासाचे महत्त्व विशद करतात. पूर्वपुण्याईशिवाय श्री स्वामींचा सहवास लाभत नाही. अक्कलकोटवासियांना श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास लाभला व त्यांचे कल्याण झाले. अक्कलकोटच्या राजापासून प्रजेपर्यंत सर्व भाग्यवान होते. श्री स्वामींची कीर्ती बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड यांच्यापर्यंत पोचली. अक्कलकोटहून श्री स्वामींना बडोद्यास आणण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या मातब्बर दिवाण व सरदारांपुढे श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचे आवाहन दिले. त्यांनाही इनाम घोषित केले. तात्यासाहेबांनी विडा उचलला. धन, द्रव्य, सेवकांची फौज घेऊन ते अक्कलकोटास आले. जेवणावळी देऊन लोकांना खुश केले. चोळप्पांना जहागिरी देण्याचे प्रलोभन दाखवले. त्याच्याशी सुसंवाद साधून हा विषय श्री स्वामींपाशी काढण्यास सांगितले. चोळप्पांनी हा विषय स्वामींजवळ काढता श्री स्वामी हसले व म्हणाले, ज्यांच्या मनी भक्ती नाही तिथे जाऊन का उपयोग. या ठिकाणी कथेचा पूर्वार्ध संपला. 6व्या अध्यायी कथेचा उत्तरार्ध असल्याने सूचित होते. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वेनरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात परा, भक्ता खरा सदै तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याती पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामीचरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे 16 आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूंकडे. कोणाचे पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजरजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपतीही भक्त निसीम. स्वामीचरणी चित्त तयांचे, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगरापती आणू म्हणते तयांचे. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांच्या अंतरे विचारायचा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींशी आणावे आपल्या नगराचे. मग कोणे एके दिवशी सव्वे माझी बैसले. दिवाणांनी सरदार मानकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटाप्रती, येथे आणेल स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलले वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलला झाला. उत्तर. नृपा लागी परियेसा, आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसे असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो नृपवर. तैसी सबाई समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साभाया करिता शुक्राजवळी कच जाता, देवी सन्मानेला होता बहुत आनंदे करुणी. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यांचे सन्माने, गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. बहुत धन देते नृपती, सेवक दिदिले सांगती, जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणते तयाते. अक्कलकोटाची नृपती, स्वामीचरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जण स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले असे ह्या ठाया. प्रयत्न ती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करीता ती. करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदिली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसी करीती सर्वेदा.
प्रसन्न भक्त वत्सल्य, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले जात्याने. ऐशे ज्यांनी काही न झाले, केले ते तुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांचे. मग लढवली एक युक्ती एकांती गाठोनी चोळापाप्रती, त्याच लाकी विनंती केली बहु बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारे चोळापाते सांगितले. द्रवेणे सर्व वश चोळापासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचं बहुस आलं. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळापाने करजोडीने विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुला योग्य सन्मान येथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढील अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता बघता. श्री स्वामीराज वद्विता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभभवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा अध्याय कसा ऐकायला वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.